स्वित्झर्लंडचे मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांनी मुलांच्या बौद्धिक किंवा बोधात्मक विकासाचे मुख्य 4 टप्पे सांगितले आहेत. हे टप्पे बालकाच्या जन्मापासून ते किशोरावस्थेपर्यंतचे टप्पे स्पष्ट करतात. नंबर 1, संवेदीकारक अवस्था. जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत बाळ या वयात आपल्या ज्ञानेंद्रियांचा आणि शारीरिक हालचालींचा वापर करून जग समजून घेण्याचा प्रयत्न करते. यामध्ये वस्तूचे अस्तित्व ही मुख्य संकल्पना समजते. म्हणजेच एखादी वस्तू दृष्टीआड झाली तरी ती नष्ट होत नाही. नंबर 2, पूर्वक्रियात्मक अवस्था. 2 ते 7 वर्ष वय. मूल भाषेचा वापर करण्यास शिकते आणि वस्तू किंवा घटनातील प्रतीकांचा वापर करते. या वयामध्ये मूल आत्मकेंद्रित असते, म्हणजे जगाकडे फक्त स्वतःच्या दृष्टीतूनच पाहते. कोणत्याही गोष्टीचा मुख्य गाभा किंवा आकार बदलण्यास फसवणूक होण्याची शक्यता असते. उदाहरणामध्ये एकाच आकाराचे पाणी वेगवेगळ्या आकाराच्या ग्लासामध्ये ओतल्यास कमी जास्त वाटणे. नंबर 3, मूर्त क्रियात्मक अवस्था. 7 ते 11 वर्ष. मुलांमध्ये तार्किक विचार क्षमता विकसित होते. ते गोष्टीचा क्रम लावणे, वर्गीकरण करणे शिकतात. अमूर्त गोष्टीऐवजी त्यांच्यासमोर प्रत्यक्ष मूर्त असणाऱ्या वस्तूंविषयी किंवा घटनांविषयी ते अचूक तर्क लावू शकतात. नंबर 4, औपचारिक क्रियात्मक अवस्था. 11 वर्ष आणि त्यापुढील अमूर्त विचार करण्याची क्षमता या टप्प्यात विकसित होते. मुले केवळ प्रत्यक्ष गोष्टीवर अवलंबून न राहता कल्पनाशक्ती, भविष्यकाळ, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याचे उच्चस्तरीय कौशल्य आत्मसात करीत असतात.